अमरपूर नगरीत एक श्रीमंत व्यापारी होता, पण त्याला पुत्रसंतान नव्हते. पुत्रप्राप्तीसाठी त्याने दर सोमवारी भगवान शंकराचे व्रत आणि पूजा करण्याचा संकल्प केला. शंकरांनी नशिबात पुत्रयोग नसतानाही पार्वतीच्या आग्रहामुळे व्यापाऱ्याला पुत्र दिला, पण तो फक्त 16 वर्षापर्यंतच जगेल अशी अट घातली. व्यापाऱ्याला नक्षत्र नावाचा पुत्र झाला. 16 वर्षाचा झाल्यावर व्यापाऱ्याने नक्षत्राला मामासोबत काशीला शिक्षणासाठी पाठवले. वाटेत एका राज्यात एका राजकुमारीचे लग्न एका डोळ्याने कान्या राजकुमारासोबत ठरले होते. राजाने नक्षत्राला त्या राजकुमाराच्या जागी लग्नमंडपात बसण्याची विनंती केली. नक्षत्राचे राजकुमारीशी लग्न झाले. लग्नानंतर नक्षत्राने राजकुमारीच्या उशाखाली सर्व सत्य सांगणारी चिठ्ठी ठेवली. मामासोबत काशीला पुढील प्रवासाला निघाला. काशीत पोहोचल्यावर 16 वर्षाचा काळ पूर्ण होताच नक्षत्राचा मृत्यू झाला. त्याचा मामा खूप दुःखी झाला आणि आक्रोश करू लागला. त्याचवेळी भगवान शंकर आणि पार्वती आकाशातून हे सर्व पाहत होते. पार्वतीच्या विनंतीवरून भगवान शंकरांनी नक्षत्राला पुन्हा जिवंत केले.